नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 1.2 An एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या धड्यातील वॉर्मिंग अप मधल्या ऍक्टिव्हिटीज बघू. बघा, वॉर्मिंग अप मध्ये चिटचॅट नावाचा जो भाग असतो त्यामध्ये दिलेले प्रश्न ऍक्च्युली खरं तर आपल्याला वर्गात या प्रश्नांवर चर्चा करायची असते, परंतु या ठिकाणी आपल्याला ते शक्य नसल्यामुळे आपण सरळ या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. बघा, मग पहिला प्रश्न काय आहे चिटचॅट मध्ये? व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? एक चित्र दिलं आहे या ठिकाणी आणि या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं हे लिहायचं आहे, हे सांगायचं आहे आपल्याला. बघा, चित्रामध्ये काय दिसत आहे ते एक छोटीशी मुलगी, तिच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे, ती पाण्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करत आहे. डोक्यावर टब मध्ये एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे. आपण जे दिसत आहे तेच या ठिकाणी उत्तर म्हणून लिहिणार आहोत. आपण या पहिल्या प्रश्नाचं उत्तर वरती या ठिकाणी लिहूया. इथे आपल्याला थोडी मोकळी जागा आहे, या ठिकाणी आपण ते उत्तर लिहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण म्हणू, आय सी दॅट अ स्मॉल गर्ल इज कॅरिंग अ पपी in a tub placed on her head. She is walking through deep water. हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आय सी दॅट अ स्मॉल गर्ल इज कॅरिंग अ पपी इन अ टब प्लेस्ड ऑन हर हेड. शी इज वॉकिंग थ्रू डीप वॉटर. त्यानंतर आपण आता दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय म्हणतो? व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू? व्हाय? मुलगी काय करत आहे असं तुम्हाला वाटतं आणि का? या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी लिहू. ही जागा आपल्याला त्याच्यासाठी योग्य असेल. आपण याचं उत्तर लिहू. आय थिंक द गर्ल इज ट्राइंग टू टेक द पपी टू अ सेफ प्लेस. मला असं वाटते की ती मुलगी त्या कुत्र्याच्या पिल्लाला एका सुरक्षित जागी नेत आहे. बिकॉज शी वॉन्टेड टू सेव्ह इट्स लाईफ. I think the girl is trying to take the puppy to a safe place because she wanted to save its life. हे झालं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. If you were in the place of that girl, what would you do? त्या मुलीच्या जागेवर तुम्ही असते तर तुम्ही काय केलं असतं? या प्रश्नाचं उत्तर आपण इथे लिहू. आपणही तेच केलं असतं जे ती मुलगी करायचा प्रयत्न करत आहे. आपणही त्या कुत्र्याच्या पिल्ल्याचा जीव वाचवायचा प्रयत्न केला असता. म्हणून आपण म्हणू की इफ आय वेअर इन हर प्लेस आय वुड ऑल्सो try my best to save
द पपी. याचा अर्थ असा आहे की मी जर त्या मुलीच्या जागेवर असतो तर मी सुद्धा त्या पप्पीचा, त्या कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवायचा प्रयत्न केला असता. त्यानंतर चौथा प्रश्न, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. तुम्हाला असं वाटतं का की ती तिच्या कार्यामध्ये, उद्देशामध्ये सफल होईल. अर्थातच जी मुलगी एवढी हिंमत दाखवू शकते ती तिच्या कार्यात 100% सफल होईल यात शंका आपल्याला असायला नको. येस, आय थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन ऑफ taking the puppy to a safe place. तिचं मिशन कोणतं आहे? त्या पपीला, त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिलाला सुरक्षित जागी घेऊन जाणं. म्हणून आपण म्हटलंय येस, आय थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन ऑफ टेकिंग द पपी टू अ सेफ प्लेस. अशा रीतीने आपण चिटचॅट मधले पहिले 4ही प्रश्न बघितले. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी 4 इमेजेस दिले आहे बघा. ही एक इमेज आहे ए, त्यानंतर इथे एक दुसरी इमेज दिलेली आहे आपल्याला, या इमेजला डी नाव आहे. त्यानंतर खाली एक दिसत आहे आपल्याला इथं सी, आणि इथे एक दिसत आहे परत चौथी इमेज बी. अशा पद्धतीने आपल्याला 4 इमेजेस दिसत आहे आणि या ठिकाणी हे 4 हेडिंग्स दिसत आहे आपल्या. आणि या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या हेडिंग्सला मॅच होणारं जे चित्र आहे त्या चित्राला दिलेलं अक्षर लिहायचं आहे. बघा, प्रत्येक चित्राला एक अक्षर दिला आहे, ए, बी, सी आणि डी. योग्य ते अक्षर आपल्याला या खालच्या बॉक्समध्ये, म्हणजे हेडिंगच्या समोरच्या बॉक्समध्ये द्यायचं आहे. अवर लक्झरियस बंगलोज. बंगलोचं चित्र कोणत्या ठिकाणी आहे आता? सी. सी जो हा भाग आहे हे आहे सर्व लक्झरियस बंगलोज. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार उत्तर सी. ठीक आहे, आपल्याला जर आणखी स्पष्ट करायचं असेल तर आपण असं म्हणू की याचं जे उत्तर आहे ते हे आहे सी. ठीक आहे, दुसरं हेडिंग बघूया. माय फेवरेट पास टाइम. याचं उत्तर कोणतं असायला पाहिजे? ए. बघा, पुस्तकं वगैरे काही दिसून राहिले आपल्याला, याचं उत्तर आहे ए. बरोबर आहे. यालाही जर आपल्याला बाण दाखवून केलं तर आपल्याला आणखी आयडिया थोडी क्लिअर होईल असं मला वाटते. हे याचं उत्तर आहे. दुसरं याचं उत्तर ए. त्याच्यानंतर तिसरा बघा, व्हॉट अ कमोशन. कमोशन म्हणजे गोंधळ, गडबड. या ठिकाणी बघा वुफ असं दिसत आहे आणि या खिडकीतून थोडासा आवाज आल्याचं चित्र म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजेच हा जो तिसरा प्रश्न आहे म्हणजे व्हॉट अ कमोशन, हे जे हेडिंग आहे याला जे चित्र लागू होईल त्याचं हेडिंग आहे डी. आपल्याला जर परत बाण दाखवून जर करायचं राहिलं तर आपण इथून याला इकडे घेऊन जाऊ सरळ. ठीक आहे, आणि आता चौथा आहे एनग्रॉस्ड इन माय बुक. हे बी चित्र जे सर्वात खालचं आहे तिथं तो पुस्तक वाचत आहे, घरात पूर्ण शांतता आहे आणि कोणीतरी झोपलेलंही आहे. बरोबर आहे. अशा रीतीने हा जो शेवटचा हेडिंग होतं शेवटचं, याची जोडी आपण लावली बी या चित्राशी. तर अशा रीतीने आपण हे जे हेडिंग्स होते त्या हेडिंग्सची जोडी
योग्य त्या चित्रांशी लावलेली आहे.